पालं बघा, एवढं सगळं स्वच्छ करून सुद्धा किचन ओट्यावर काय खायला आले असं तर काही मिळालं म्हणून बेसनमध्ये गेलेली. बेसनमध्ये जे जाळीमध्ये बारीक कण राहिलेलं असं ते खायला आलेलं आहे. कुठं कुठं फिरलेले काय नाही. असं आपल्या डोळ्यापाठीमागं अंधार असतो. सगळं मी रात्री क्लीन करून झोपलेले भांडी ते, तरी सुद्धा आणि पाला आल्या. अवघड आहे. चला, शुभ सकाळ सर्वांना. कोमट पाणी पिते मी. बाहेरचं वातावरण अजून थोडा अंधार. आमच्या इथं असे कबूतर आहे. त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि चहा घेतला. थोडंसं गरम पाणी आधी घेतलं आणि नंतर चहा घेतला, कारण मी कोमट पाणी सकाळ सकाळी पिते. आणि त्यानंतर यांना देवपूजा करायला लावली. आणि काल वार होता सोमवार, आणि यांनी भाजी भरपूर अशी आणलेली. म्हणजे काल खूप स्वस्त मिळाले. पोकळा होता तो 10ला 2, परत कांद्याची पातसुद्धा 10ला 2 मिळालेली. तर आणलेल्या म्हटलं ठेवल्या तर खराबच होणार, म्हणून मग ते आम्ही निवडते म्हटलं सगळं. कोथिंबीर 1 पेंडी होती, परत कांद्याची पात 2 पेंड्या, पोकळ्याची भाजी 2 पेंड्या, असं सगळं निवडून ठेवलं. आणि पोकळ्याची भाजी काय मला आता बनवायची होती. श्रीचा डबा होता तर डब्यासाठी बनवायची होती. चला तर मी पोकळ्याची भाजी कोणत्या पद्धतीने बनवते दाखवते मी तुम्हाला. तर सगळ्यात आधी पोकळ्याची भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर तेल टाकलेलं आहे आणि भरपूर असा कांदा घातला. लसूण थोडासा बारीक चिरून मी ॲड केलेला आणि व्यवस्थित कांदा आणि लसूण तेलामध्ये भाजून घ्यायचा. पोकळ्याच्या भाजीला लसणाचा वापर जास्त करायचा, कारण लसणामुळे त्या भाजीला चव खूप छान येते. आणि मला वेळ झालेला त्यामुळे मी लसूण चिरून टाकलेला आहे. पण इथं लसूण तुम्ही ठेचून टाका. ठेचल्यामुळे सुद्धा भाजीत लसणाचा स्वाद खूप छान येतो. आणि थोडंसं लाल तिखट मी इथं टाकलेलं आहे. तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल, पण लाल तिखट टाकून बघा, भाजीची चव खूप छान येते. आणि त्यानंतर ही भाजी सगळी स्वच्छ धुवून घेतली. भाजी धुवून घ्यायचं, कारण की बाजारात कुठं पण कशी पण टाकलेली असते आणि कुणाचा पण हात लागलेला असतो. सगळ्यांनी उचलून बघितलेलं असतं भाजीला, त्यामुळे हात वगैरे लागल्यामुळे सगळ्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या. पालेभाज्या निवडून धुवायच्या, म्हणजे फ्रीजला वगैरे ठेवताना धुवून ठेवायच्या नाहीत कधी, कारण की जर तुम्ही धुवून ठेवला तर ते भाजी खराब होते. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पोकळ्याच्या भाजीमध्ये मीठ घालताना थोडंसं बेताने घालायचं, कारण की या भाजीमध्ये थोडं जरी मीठ टाकला तर खूप मीठ लागतं. त्यामुळं मिठाचं प्रमाण थोडं जपूनच करायचं. तर व्यवस्थित ते हलवून घेतलं आणि त्यानंतर झाकून ठेवलं. आणि केवढी भाजी आणि केवढी भाजी होती आणि केवढीशीच झाली बघू शकता. त्यानंतर श्रीचा डबा दिला चपात्या करून, आणि श्री गेलेला आहे. हे आलेले श्रीला सोडण्यासाठी. आणि कांद्याची पात पण मी चिरून घेतलेली आहे. तर ती आता एका स्टीलच्या डब्यामध्ये सगळी भरून ठेवते, फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे आपल्याला ऐनवेळी ज्यावेळी करायचं असतं त्यावेळी बरं पडतं. त्यानंतर कोथिंबीर पण मी निवडून ठेवलेली होती, तीसुद्धा एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे आपल्याला लागेल त्यावेळी घ्यायला बरी पडते. स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सायंकाळचे वाजले असतील 7 वाजले असतील. दिवा अगरबत्ती वगैरे झालेले आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटार पनीर रेसिपी दाखवलेली आहे. कशी वाटली, काय वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा. कारण मटार मी परवा दाखवलेला, आपण 1.5 किलो मटार आणलेला, तो सोलून ठेवलेला होता. मी यांना म्हटलं खूप दिवस झालं पनीरची भाजी करायची माझी इच्छा होती, म्हणून मग यांनी काल मला पनीर आणून दिलेलं, काजू पनीर आणून दिलेलं. तर जे साहित्य घरात होतं त्याचं मी मॅगी मसाला घातलेला आहे. दुसरा कुठलाच मसाला घातलेला नाही, म्हणजे ह्याचा बाहेरचा कुठलाच असा मसाला, किचन किंगचा वगैरे कुठलाच मसाला घातलेला नाही. मॅगी मसाला मी 5 रुपयाची पुडी घालून पनीरची भाजी, मटार पनीर बनवलेलं.
आणि आलं लसणाची पेस्ट पण मी विकतचीच घातलेली आहे. कोथिंबीर तर होती खरं खराब झालेली त्यामुळे मी घातलीच नाही. तर अशा पद्धतीने साधी सिंपल रेसिपी दाखवलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. काजू बारीक करून घेऊया आपण. पेस्ट बनवून घ्यायची. इथं आपण कांदा, टोमॅटो, धनं, परत थोडेसे खडे मसाले होते, परत एक हिरवी मिरची, असं सगळं मी भाजून घेतलेलं आहे. त्याची आपण आता पेस्ट बनवायची. यामध्ये तुम्ही लसूण, आलं सुद्धा घातला तरी सुद्धा चालेल, पण मी नाही घातलेलं. जिरं वगैरे सगळं घातलेलं आहे, तीळ जिरं सगळं घातलेलं आहे. आणि याची आपण आता पेस्ट बनवून घेऊया. हे नाही आहे का असं नाही वाटतं. जरा कुठला आणलायचा मॅगी मसालाच आहे की थांबा जरा बंद करत. कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये जो आपण वाटण बनवून घेतलेलं टोमॅटो, कांदा वगैरे सगळं, तर त्याचं वाटण मी आता तेलामध्ये घातलेलं आहे. आणि ते व्यवस्थित असं तेल सुटेसपर्यंत मसाला आपला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजणं ही प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. कारण की कच्चा जर मसाला तुमचा राहिला तर भाजीला टेस्ट अजिबात चांगली येत नाही. त्यामुळं तेलात व्यवस्थित मसाला भाजणं ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. तरी पण आपण आधीच टोमॅटो आणि कांदा वगैरे तेलात भाजून घेतलेले आहेत, सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत. त्यामुळं एवढं काय हे नाही, लक्षात ठेवा. आता इथं मी आलं लसणाची पेस्ट ॲड करते आहे. आता मी इथं विकतची आणलेली आहे, तुम्ही घरी जरी बनवला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आता थोडीशी हळद घातलेली आहे, परत धनजिरं पावडर घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे. कलरसाठी थोडीशी बेडगी मिरचीची पावडर माझ्याकडे होती, तीसुद्धा यामध्ये घातलेली आहे. तुम्ही जर पनीर मसाला वगैरे आणला असाल तर दुधात भिजवून तो घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर ते मसाले सगळे तेलात व्यवस्थित भाजून घेतले. आणि जे मटार आपण सोलून ठेवलेले होते तर त्याला मोड आलेले आहेत बघा, फ्रीजमध्ये ठेवलेले मी, तर त्याला मोड आलेले आहेत. मग मी तसंच ते परतून घेतले. इथं तुम्ही मटार तळून जरी घेतला, आधी तेलामध्ये मटार आणि पनीर जरी तळून घेतला तरीसुद्धा चालतं, पण मी काय तळून घ्याय नाही. तसं कच्चंच मी पनीर आणि मटार वापरलेलं आहे. पण तळल्यामुळे सुद्धा टेस्ट खूप छान येते. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही बनवलेली होती त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि ते सुद्धा त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणखीन थोडं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करावं लागणार आहे. आता आपण जे पनीर होतं ते पनीरसुद्धा आपण पीस कट केलेलेच आणलेले मी, तर ते पनीरसुद्धा त्यामध्ये ॲड केलेलं आहे. एवढंसं पनीर आहे, ते 60 रुपयेचं पनीर होतं. खूप दिवसातून, मला वाटते 2-3 वर्षातून मी आज पनीरची भाजी बनवत असेल, कारण आमच्यात शक्यतो काय पनीरची भाजी वगैरे नसते. थोडीशी साखर आणि थोडं मीठ ॲड केलं आणि त्यानंतर मग जे आपले काजू आपण बारीक करून घेतलेली पेस्ट होती ती त्यामध्ये घातली आणि व्यवस्थित आता चांगलं शिजून द्यायचं आहे. इथं मी मॅगी मसाल्याचं एक पॅकेट वापरलेलं आहे. तुम्ही जर दुसरा कोणताही मसाला वापरणार असाल तुमच्या आवडीनुसार तर तो वापरू शकता. आणि अशा पद्धतीने आपला मटार पनीर तयार झालेला आहे. आता याला एक 5 ते 10 मिनटं आपण शिजून देऊया, कारण मटार आपले कच्चे आहेत, ती शिजायला पाहिजे. तर एक 5 ते 10 मिनटं शिजून द्यायचं. कसुरी मेथी जर तुमच्याकडे असली तर थोडीशी हातावर क्रश करून ती घालायची आहे. आणि इकडं मी पुऱ्या लाटत आहे आणि त्यांना मी तळायला उभं केलेलं आहे. तर ते म्हणले मी तळून घेतो, तू बटाटा लाटून दे. अशी पोळी लाटलेली आहे आणि टोपणाच्या सहाय्याने, म्हणजे जो श्रीचा जेवणाचा डबा आहे बघा त्याच्या सहाय्याने मी हे करत आहे, पुऱ्या कट करून घेत आहे. कसं होतं, असं एकाने तळलं आणि एकाने असं लाटून दिलं तर बटाटा होऊन जातं. नाही तर एकट्यानेच लाटायचं आणि एकट्यानेच तळायचं म्हणतर खूप वेळ लागतो. आणि पुऱ्या आपण कसं लाटून ठेवू शकत नाही. लाटून जर तुम्ही ठेवला तर हे होतं बघा, पुऱ्या एकमेकाला चिटकल्या जातात. भाजीला टेस्ट एकच नंबर आलेली. अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा. कोथिंबीर वगैरे माझ्याकडे नव्हती, नाही कोथिंबीर वगैरे असती तरीसुद्धा टेस्ट आणखीन भन्नाट आली असती. चला तर आता सगळ्या पुऱ्या मी लाटून घेते.
पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. बघू शकता किती छान पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. आणि आता पुऱ्या पण आपल्या होत आहेत. मी श्रीला शूटिंग करायला लावलेलं, पण असं काहीतरी बनवलं तर ढीगभर पसारा हा होतो. जेवढ्या लागतात तेवढ्या पुऱ्या बनवल्या आणि राहिलेले मग पीठ ठेवून दिलं, कारण गरम गरम पुरीच चांगली लागते. आणि आता देवाला आधी नैवेद्य काढून घेतलेला आहे. नैवेद्य दाखव म्हटलं श्रीला, आणि त्यानंतर आम्ही मग जेवणार आहे. मी अशा डब्यामध्ये पुऱ्या ठेवलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.